अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आज हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। काय परिस्थिती आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये? मुंबईतल्या पावसाचं काय चित्र आहे? मुंबईकरांचं आवडीचं ठिकाण म्हणून मरीन ड्राईव्हला ओळखलं जातं आणि त्या मरीन ड्राईव्हवर विहंगम असं दृश्य जे ते पाहायला मिळतं। खरं तर आताही आपण जर पाहिलं तर मुंबईच्या अनेक भागात पाऊस जो आहे तो जोरदार सुरू आहे, जे ती दृश्यमान परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईकर या पावसाचा जो आहे तो आनंद घेताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर आता मरीन ड्राईव्हला जे आहेत त्या लाटासुद्धा जे आहेत त्याची हाईट वाढलेली आहे। साधारणतः 1:10 जे ते 4.22 मीटर इतक्या उंचीच्या लाटा जे ते ह्या ठिकाणी उसळू शकतात आणि त्या अनुषंगाने तसा इशारा सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे की समुद्रापासून जे तर जास्तीत जास्त लांब थांबा, कारण की आज हायटाईड जे ते दाखवण्यात आलेले। विशेष म्हणजे की आता सुद्धा जे ते मरीन ड्राईव्हवर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक असतील, मुंबईकर असतील, ह्या ठिकाणी गर्दी करून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। की लाटांची उंची वाढल्यामुळे जे ते अनेक मुंबईकर असतील किंवा पर्यटक जे मुंबई फिरायला येतात ते सगळ्यात आधी मरीन ड्राईव्हला उपस्थिती दाखवतात, कारण की मरीन ड्राईव्हचा समुद्र हा सगळ्यांच्या आवडीचा ठिकाण असून त्या ठिकाणी सुद्धा सतत पाऊस जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे मुंबईत पाऊस सुरू आहे, मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच पावसाळी अधिवेशनात मुंबईत जी आहे ती पावसाने हजेरी लावलेली आहे। मी पुन्हा एकदा जर घेऊन गेलो तर हा सगळा समोरचा परिसर जो आहे तो मलबार हिल पासून ते वरळीपर्यंतचा पट्टा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जोरदार बरोबर आहे आणि त्या संपूर्ण परिसरावरती धुक्याची ढगांची दाट चादर आपल्याला पाहायला मिळते। तो संपूर्ण परिसर ढगांमध्ये हरवून गेलेला आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।